नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कौशल्य इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर परत एकदा तुमचं स्वागत आहे. कालच्या सत्रात आपण नवी मुंबई महानगरपालिकेची जी जाहिरात होती ती सविस्तरपणे आपण समजावून घेतली. आणि आजच्या सत्रात आपण प्रामुख्याने अ, आ, परीक्षा कशी होईल, परीक्षेची योजना काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असतील, आणि भरतीसाठी कशी तयारी करायची असेल आणि आपली जी 1 फेब्रुवारी पासून बॅच लॉन्च होत आहे त्या बॅच संदर्भात माहिती आपण आजच्या सत्रात घेणार आहोत. तर वेळ न घालवता आपण आज सुरुवात करूया. तर ही बॅच आपण प्रामुख्याने सहाय्यक आयुक्त आणि महानगरपालिका उपसचिव या 2 पदासाठी करणार. यात जो विशेष अभ्यासक्रम मागितलाय, जो 60 प्रश्न असतील आणि 120 मार्कासाठी आहे, याची आपण तयारी करण्यासाठी ही बॅच लॉन्च करत आहोत. तर आपण वळूया पुढच्या सत्राकडे. तर हे पाठच्या सत्रात आपण बघूनच घेतलंय की ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे, स्टार्टिंग डेट ऑफ सबमिशन काय आहे, क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन काय आहे. तरी तुम्ही नसेल बघितलं तर प्रिव्हियस लेक्चर्स बघून घ्या. ठीक आहे. तर आपण बघूया. सहाय्यक आयुक्त या पदासाठी एक 100 प्रश्न त्यांनी फ्रेम केले आहे. त्यात प्रामुख्याने मराठीसाठी 10 प्रश्न आहे, इंग्रजीसाठी 10 आहे, सामान्य ज्ञान म्हणजे जी किंवा जी त्यांनी 10 दिला आहे आणि बौद्धिक चाचणी 10. अशा प्रकारे हे 10-10 प्रश्न आहे आणि यांना प्रतिगुण 20 आहे. आणि संबंधित विषय म्हणजे विशेष ज्ञानावर आधारित संबंधित विषय 60 प्रश्न आहे, म्हणजे 120 गुण आहे, जे की आपल्याला ही परीक्षा क्वालिफाय करण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहोत. त्यामुळे आपण आपल्या बॅचेसमध्ये सुद्धा या विषयाची किंवा या 60 मार्काची आपण तयारी करून 60 प्रश्नाची म्हणजेच 120 मार्काची तयारी करून घेणार आहोत. आणि आपली ही बॅच पूर्णपणे रेकॉर्डेड स्वरूपाची असेल. कारण की त्यामागचं कारण म्हणजे जोही या परीक्षेला एलिजिबल वर्ग आहे तो एकतर ॲस्पिरंट्स आहे किंवा नोकरी वर्ग आहे किंवा पूर्ण वेळ अभ्यास करणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या सवलतीनुसार बॅच बघता यावी. त्यामुळे आम्ही निर्णय घेतलाय की ही बॅच आपण रेकॉर्डेड स्वरूपात घेऊया. पुढे आहे जोही आपण जी बॅच लॉन्च करणार आहोत त्याच्यात जो 60 प्रश्न आहे म्हणजेच 120 मार्काचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावर ही बॅच असेल. आणि त्याचे आपण एक एक म्हणजे हे 10 जे सब टॉपिक्स आहे यांचे आपण इन डिटेल्स अनालिसिस आज बघणार आहोत. तर पहिलं टॉपिक त्यांनी दिलं आहे द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस जनरल कंडिशन ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स, म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण अटी आणि शर्ती 1981. म्हणजे यात प्रामुख्याने सेवा शर्तीचे जेही नियमन असतील किंवा त्याच्यासाठी लागणारे नियम असतील याचा प्रामुख्याने इथे अभ्यास केला जाणार आहोत. आणि आपण याच्यासाठी प्रॉपर नोट्स तयार केली आहे आणि ती इन डिटेल असून तेवढंही जरी वाचलं तरी आपल्याला ह्या वर्षी बरेचसे प्रश्न हे सुटू शकतात. दुसरं आहे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन्स अँड अपील रूल्स 1979, म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त आणि अपील नियम. तर यात प्रामुख्याने जीही ऑथॉरिटीमध्ये किंवा प्राधिकरणामध्ये शिस्तभंगाची कारवाई असेल किंवा शिस्तभंग विषयी ज्या प्रक्रिया असतील त्यात प्रामुख्याने उल्लेख केला जातो. हे जे 2 टॉपिक आहे प्रशासनात सर्वात महत्त्वाचे असतील, त्याच्यामुळे याच्यावर जास्त क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा आपण भरपूर यावेळी झालेल्या सरळ सेवेमध्ये किंवा अलीकडच्या काळात झालेल्या परीक्षा ज्या नगर परिषद असतील किंवा टाउन प्लॅनिंग असतील ह्याच्यात हा ऍक्ट होता आणि सर्वात महत्त्वाचा ऍक्ट आहे. यात प्रामुख्याने म्हणजे आपण महानगरपालिका कशा प्रकारे रनिंग होणार आहे किंवा त्यांचं एक स्केलेटन काय आहे ह्या ऍक्ट्समध्ये आहे. त्याच्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा ऍक्ट असा मानला जातो. पुढे आहे MRTP ऍक्ट म्हणजेच महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966. तर म्हणजेच महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 आहे, ज्यात फक्त आपल्याला पूर्ण अधिनियम न वाचता फक्त 51 ते 8 अशी एक 8 चॅप्टर आपल्याला रीड करायचे आहे. आणि यात प्रामुख्याने ज्याही आता समजा ही भरती नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आहे, तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्राअंतर्गत येणारा जोही शहरी किंवा ग्रामीण भाग असेल
तेथील ज्या जमिनीचा कशा प्रकारे वापर करावा, तसेच त्या जमिनीचा कशा प्रकारे विकास होईल या संदर्भातील हा ऍक्ट आहे. आणि ह्याच ऍक्टच्या अनुषंगून येणाऱ्या विकासाच्या योजना असतील, म्हणजे ज्यात आपण प्रामुख्याने अटल योजना असेल, जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान अभियान असतील, JNNURM, त्याच्यानंतर अमृत योजना असतील, याचा इथे प्रामुख्याने अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे ऍक्ट नुसार. तर तोही आपण इकॉनॉमिक्समध्ये किंवा इकॉनॉमिक सर्वे असतील किंवा करंट अफेअर्सच्या नोट्स असतील, याच्यातून आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढे बघूया, स्कीम इम्प्लिमेंटेड बाय अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अँड सेंट्रल अँड गव्हर्नमेंट महाराष्ट्र. तर यात आत्ता म्हटल्याप्रमाणे याही ज्या ज्या शहरी स्कीम असतील किंवा अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे शहरी विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्याही महानगरपालिकेत क्षेत्रात असणाऱ्या स्कीम असतील, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. यात प्रामुख्याने ज्याही केंद्र पुरस्कृत असतील, म्हणजे अमृत योजना असतील, स्मार्ट सिटी असेल, त्याच्यानंतर हृदय सारखी मोठी असतील योजना, तिचा सुद्धा कमी अधिक प्रमाणात इथे वापर होईल. JNNUR असतील, अशा प्रकारच्या ज्याही HRD टॉपिकमध्ये शहरी विकासाच्या ज्या योजना आहे तो टॉपिक इथे कव्हर होणार आहे. तर हा देखील सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. पुढचं आहे राईट टू सर्व्हिसेस, म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा आहे. यात प्रामुख्याने प्राधिकरण म्हणजे आपल्यासाठी महाराष्ट्र शासन हे प्राधिकरण आहे. तर या प्राधिकरणा कडून देणाऱ्या सेवा असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम असतील, त्या सोप्या पद्धतीने ठरवलेल्या वेळेत कशा प्रकारे सामान्य जनतेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट 2015 रोजी स्थापन केला आहे. तर त्याचे इन डिटेल्स आपल्याकडे नोट्स वगैरे आहे. तर आपण पॉइंट वाईज स्टडी करणार आहोत, जेणेकरून आपण जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करून जास्तीत जास्त मार्क आपण आपल्या पदरात पाडून घेऊ. पुढे आहे डिझास्टर मॅनेजमेंट. हा देखील राज्यसेवेचा भाग आहे. म्हणजे याच्या अनुसार म्हणजे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट असतील, त्याच्यानंतर SDME असतील, स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, ह्या दोन्ही गोष्टीचा इथे अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. ट्री कन्झर्वेशन ऍक्ट म्हणजेच फॉरेस्ट संदर्भातच असतील. यात प्रामुख्याने फॉरेस्ट ऑथॉरिटी असतील किंवा वृक्ष प्राधिकरण असणार किंवा झाडे तोडण्यास मनाई असतील किंवा विशेष केसमध्ये तोडण्यास परवानगी कशी घ्यायची, त्याची प्रक्रिया कोणकोणत्या प्रकारे असतील किंवा रिप्लांटेशन काय असणार आहे, त्याच्यानंतर नियमाचे उल्लंघन झाल्यास दंड आणि शिक्षा कशा प्रकारे असतील, याचं प्रामुख्याने ट्री कन्झर्वेशन ऍक्ट म्हणजेच फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्टमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यात त्यानुसार हेरिटेज ट्री किंवा अलीकडच्या काळात कॉर्पोरेशनमध्ये भरपूर प्रकारच्या ट्रीना हेरिटेज ट्रीचा दर्जा देण्यात आला आहे. म्हणजे ज्याही ट्रीचं वर्ष हे 50 पेक्षा जास्त असतील अशा झाडांना आपण हेरिटेज ट्री म्हणून दर्जा देतो. तर तो सर्वात महत्त्वाचा इथे ऍक्ट आहे. आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट बायलॉज आहे 2002चा. म्हणजेच महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन आपल्याला इथे बघावणार आहे. म्हणजे घनकचरा व्यवस्थापन म्हणजे ज्याही महानगरपालिकेच्या क्षेत्रात येणारे सॉलिड वेस्ट असतील, तर त्यांचं सेग्रिगेशन म्हणजेच वर्गीकरण असतील, संकलन म्हणजेच कलेक्शन असतील, त्याच्यानंतर त्यांचं योग्य प्रकारे ट्रान्सपोर्ट असेल, त्याच्यानंतर त्यांची प्रक्रिया आणि मग विल्हेवाट, अशा प्रकारे त्यांचा एक प्रोसेस आहे. ती बायलॉजनुसार कशा प्रकारे असतील तो बायलॉज आपल्याला इथे अभ्यास करणार आहे. आणि पुढचा आहे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. हा ऍक्ट सविस्तरपणे आपल्याकडे नोट्स आहे, तर तिथूनच आपण घेणार आहोत. कमी जास्त प्रमाणात सर्वच परीक्षामध्ये हा ऍक्ट असल्यामुळे ह्याची विशेष तयारी विद्यार्थ्याकडून झाली आहे. तर अशा प्रकारे हे 10 टॉपिक आहे आणि सर्वात महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे ह्यांचा योग्य प्रकारे अभ्यास केला तर नक्कीच आपण 60 पैकी जास्तीत जास्त मार्क कव्हर करून अंतिम यादीत आपलं स्थान पटकावू शकतो. सेम महापालिका उपसचिव आहे, ह्यांना तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन जो म्युन्सिपल ऍक्ट आहे त्याचे ते चॅप्टर 2 आणि 3 आहे आणि राईट टू इन्फॉर्मेशन आहे. भरपूर कमी सिलेबस दिला आहे, परंतु 3 वर्ष अनुभव असल्यामुळे इथे एक थोडंसं पॅरामीटर त्यांनी दिलं आहे आणि इथे योग्य नियोजन करून अभ्यास केला तर नक्कीच हे पद क्वालिफाय होऊ शकतो. अशा प्रकारे आपण आपल्या बॅचेसमध्ये सुद्धा ह्या 10 विशेष
बाबींचा अभ्यास करणार आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त मार्क आपण कव्हर करणार आहोत. आपली ही बॅच रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे आणि आपण ह्या संदर्भातील नोट्स असतील आणि त्यांच्या ज्याही टेस्ट सिरीज असतील त्या प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला बॅच संदर्भातील कोणतीही माहिती असणार आहे तर तुम्ही ह्या नंबरवर संपर्क साधू शकता, अन्यथा आम्हाला व्हॉट्सअप करू शकता किंवा टेलिग्रामद्वारे आमच्याशी कनेक्टेड राहू शकता. काहीही अपडेट असेल, डेव्हलपमेंट असतील त्या तुम्हाला आम्ही पुढच्या लेक्चरमध्ये कळवतो. ठीक आहे, थँक्यू.